साठी ज्यांनी योगदान दिलं ते आमचे योगेशजी पाटील, ट्रॅक्टर चालवण्याचं काम केलं ते जयदीपजी पाटील, या मैदानाची डागडुगी करण्यामध्ये गणेश पाटील साहेब आणि हरेश्वर गरत यांचा खूप मोठा वाटा होता. त्या सगळ्यांचं मनापासून आभार. आणि त्यानंतर सरळ आपण मैदानाच्या दिशेने जातोय. आयोजन कमिटीमध्ये सर्वात मोठं योगदान जे गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं सगळ्यांना एकत्रित आणून ज्यांनी पुढाकार घेतला असे मितेश पाटील, अल्केश पाटील, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. काही पर्टिक्युलर सेक्टरमध्ये हर्षित घरत, सुमित, ध्रुव यांची कामं सुद्धा खूप मोठी आहेत. आणि असं करत असताना ही स्पर्धा अखेरकार आपल्या सर्वांच्या समोर सादर होतीये. शेवटची मॅच, लेट्स प्ले. पहिलं षटक घेऊन येतोय जतीनचा पहिला चेंडू सिंगल साठी. मृदुल. यस, धन्यवाद सर. आलेल्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग MPL सीझन 6. आजच्या दिवसातील शेवटचा सामना डे 2 आणि आतापर्यंत असे दोन संघाने विजय देखील पाहिलाय, पराभूत देखील पाहिलाय. आणि आता येथून जर का जिंकलात तर मात्र टॉप 16च्या दिशेनं दाखल होणार. सुपर 16 साठी मृदुली भिडंत आहे आणि सुपर 16 मध्ये जाण्यासाठी संघर्ष खूप मोठा आहे. म्हणजे ही या दोन संघांसाठी नॉकआउट आहे. इथून नॉकआउट आहे म्हटल्यानंतर आता फलंदाज आउट की नॉट आउट ते बघण्यासाठी आमचे दोन्ही पंच एकमेकांबरोबर आलेत. गंभीर आणि अल्केश अनेक वेळा एकत्रित खेळण्याचा योग त्यांना आला होता, एकमेकांसमोर खेळण्याचा योग आला. लेट्स सी, बॅट कुठे आहे, स्टंप कुठे आहेत, स्टंपला चेंडू लागल्यानंतरची काय स्थिती होती. फलंदाज बाद राम यांना मैदान सोडावं लागतंय. गॉन. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगलसाठी गेलाय आणि सिंगल दाब येत असताना स्ट्राईक रोटेड. मॅगी समोर जतीन, चांगलं बॅटल रंगेल. यंगस्टर एकमेकांसमोर आहेत. जतीन विपक्ष हेमंत गडीगावकर, परंतु ती सिंगलने आता स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर आतापर्यंत 3 धावा आहे. नवीन फलंदाज दुसरीकडे सर्वेश आहे. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला जातोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न आणि तो धावेंचा ग्राफ आहे, तो ग्राफ आता खऱ्या अर्थानं वाढवला जातोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये 4 धावा धावफलकावर येत असताना राम आता मैदानाच्या बाहेर आहे. आता हेमंतला येणारे ते 24 चेंडू हे मैदानात राहणं गरजेचं आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर आतापर्यंत पहिल्या 6 मध्ये 5 धावा धावफलकावर येत आहेत. येतोय तुर्तास डीजे मॅनच्या दिशेने. थँक्यू डीजे मृदुला. एक चांगली चर्चा त्याच्यामध्ये. 24 चेंडू हेमंतला खेळपट्टीवरती उभं राहणं ही 9 स्टारची गरज आहे. म्हणजेच काय तर की रोलमध्ये यावं लागणार आहे. कारण की रोलमध्ये आल्याशिवाय या मॅचला जिंकणं सोपं राहणार नाही. आणि पहिला चेंडू ऋषिदादा देसाई यांचा वाईट, अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसत आहेत. येस, अतिरिक्त धावेने ती धावफलक आता भर पडला जातो. आणि यावेळेला काय, यावेळेला ती चर्चा होती, परंतु त्या चर्चेला आता पंचांचं डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. चेंडू नक्की कुठे पडला, तो चुना उडला होता, परंतु आता डिसिजन संपूर्णतः प्रेक्षकांच्या नजरा, खेळाडूंच्या नजरा आता त्या मुख्य स्क्रीनवर आहेत. बडी मछली जाल में फसी आहे क्या, ह्यावर आता त्या संपूर्णतः खेळाडूंच्या नजरा. या अगोदरील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूच्या नावे होता, परंतु डिसिजन आता
डिसिजन अल्केश पाटील स्वतः मैदानाच्या दिशेने जात आहेत आणि गंभीर सर देखील सोबतीने जातात आणि डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. यस गंभीर सर, OUT गडीबात. थँक्यू. मोठा अडसर दूर झालाय. हेमंत घाडीगावकर मॅगी बाद झालाय, जो मागील मॅच मध्ये एका मागोमाग एक मोठे ब्लास्ट करत असताना दिसत होता. ऋषिदादा देसाई याने मोठा अडसर दूर केला. 9 स्टारच्या आता मिडल ऑर्डरला क्लिक होणं गरजेचं असणार आहे मृदुल. या मॅचला जिंकण्यासाठी किंवा या स्पर्धेत अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी जी धावफलक दिमागामध्ये सेट केलंय तिथपर्यंत जाण्यासाठी मॅचला चालू ठेवणं गरजेचं. नक्कीच त्यासाठी हे दोन खेळाडूंना आता शुभम असेल सर्वेश असेल दोन खेळाडूंना मैदानात राहणं गरजेचं असेल. दोन बंधूंची जोडी आता डगआउटच्या दिशेने आहे. राम असेल हेमंत गडीगावकर असेल स्वास्थ्यामध्ये गमावलेत, त्यानंतर आतापर्यंत पुन्हा स्वतःच्या फलोत्रमध्ये सिंगल धाव धाफकामध्ये पुन्हा एकदा भर पडली जाते. अगदी वेगानं ऋषिदादा देसाई गेला होता, परंतु एक धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 1.3 चेंडूंचा खेळ होत असताना अजून एक धाफकामध्ये भर पडली जाते. आता 4 चेंडूंचा खेळ 9 धावा धाफकावर 2 गडींच्या मोबदल्यात आहेत. लोअर फुलटाचा चेंडू आणि गौरव पाटकर कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. टिपलाय खेळ, संपलाय खेळ. अजून एक गडी बाद. जिल्हा विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो यास धन्यवाद. अडीचे नवीन फलंदाज आता विकास येतोय. विकासला संघासाठी विकास करावा लागेल. आतापर्यंत 9 धावा धाफकावर आहे, 3 गडी. हेमंत असेल सर्वेश सारखा खेळाडू असेल, ज्या खेळाडूंकडे ते आशा अपेक्षेनं पाहिलं जायचं ते खेळाडू आता डगआउटच्या दिशेनं नवीन फलंदाज. दुसरीकडे विकास येतोय. 10 धावा धाफकावर पहिल्या 2 षटकांचा खेळ. धावफक खऱ्या अर्थाने ते संपूर्णतः डोकेदुखी आहे. आतापर्यंत 9 स्टारचा संघ या अगोदरच्या मॅच मध्ये एकतर्फा तो सामना आपण पाहिला. एक भलं मोठं लक्ष धावफकावर ठोकलं होतं, परंतु आता येणाऱ्या 24 ते 25 धावा पुन्हा एकदा या स्पर्धेला एक वेगळं रूप देतील. ती फायटिंग टोटल असेल, परंतु पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव पुन्हा एकदा धावफकामध्ये भर पडली जात आहे. सिंगल धावेने 11 धावा आतापर्यंत धावफकावर आहेत. अजून देखील येणाऱ्या 11 चेंडूंचा खेळ. हा मैदानात येणाऱ्या 11 चेंडूमध्ये किती धावांचा टार्गेट हा धावफकावर असेल. पुन्हा एकदा ती चुकी आहे आणि चुकीचं रूपांतर 1+4 या बोनस स्वरूपानं 5 धावा आता धावफकावर आहेत. बघा कशा पद्धतीने हा फटका मारला होता मृदुल जाबर. फेकी सैरा वैरा कोणताही बॅकअप नव्हतं. दोघांमध्ये मोठा गॅप आणि त्यानंतर बरोबर बॅनरला लागून चेंडू लागलाय आणि चौकार आलाय. निर्णायक मॅच आहे. निर्णायक मॅच मध्ये अशा गोष्टी घडणं म्हणजे मोमेंटमला आदान प्रदान होताना आपण बघत असतो. प्रदोष बैकर पुढील चेंडू एका धाब्यासाठी खेळलाय. प्रतुल 4 षटकांचा खेळ म्हणजे ऍटलिस्ट 30च्या आसपासचं धावफलक हे 9 स्टारला बळकटी देऊ शकतं. नक्कीच 30 धावांचा धावफक असेल. तो प्रेशर होता, तो तणाव होता खऱ्या अर्थानं. त्या 5 धावेनं आता ते धावफक सन्मानजनक परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा येऊन पोहोचलंय. 18 धावा आतापर्यंत धावफकावर आहेत. अजून देखील येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा तो प्रयत्न चालू आहे, परंतु 1 डे सिंगल धावेने ते धावफकावर आतापर्यंत 19 आहेत. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 2.5 चेंडूंचा खेळ. 19 धावा धावफकावर. आखूट टप्प्याचा चेंडू करण बैराई अगदी वेगानं होता.
पहिल्या 3 षटकांचा खेळ 20 धावा धावफलकापर्यंत. आता येणाऱ्या 6 मध्ये किती धावांचं लक्ष संघ 9 स्टार टीम सायबा संघासमोर ठेवतोय. सायबा म्हटलं तर एक मोठा तो भरडा एक मुख्य स्क्रीनवर आपण पाहतो अनेक प्रेक्षक राजा वर्ग ह्या स्पर्धेचा आहे MPLचा खऱ्या अर्थानं आनंद आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा शेवटची लढत 2 संघात एकीकडे 9 स्टार आहे दुसरीकडे टीम सायबा चांगल्यारीत्या गॅदर आणि डायरेक्ट हिटसाठी वेट केला होता मृदुल. बिलकुल हातामध्ये चेंडू आला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता म्हणजे बुज्जूने त्या चेंडूला त्यासाठी सोडला होता की स्टंपवरती बॉल लागेल. पण एकदा वाली आहे. या षटकामध्ये सायबा विचार करत असणार आहेत की कोणताही मोठा फटका नाही यावा. पण 9 स्टार विचार करत असणार आहे एखादी मोठ्या फटक्याची. नो बॉल हातामध्ये चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. ज्या मोठ्या फटक्याची चर्चा करत होतो त्याला एक्स्ट्राच्या धावाने सुद्धा रिप्लेस केलं जाऊ शकतं. यावेळेला चेंडू हातामध्ये रनआउटची संधी. फलंदाज बाद व्हेरी क्विक यष्टीवरती चेंडू लावला गेला आणि फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. गॉड या जगात आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा. 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 22 पुन्हा एकदा ती सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना 23 धावा ह्या धावफलकापर्यंत. अजून देखील येणारे 3 चेंडू 3 धावा. परंतु यावेळेला पंच आमच्या दिशेने वळतात. अर्थातच आउटसाइड द लेग स्टंपचा मारा डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू ते अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये आता भर पडलं जात आहे. पुन्हा एकदा तो आक्रमण येणारे 3 चेंडू 3 धावा. जर का धावफलकावर 28चं लक्ष परंतु त्या कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत ते मैदानामध्ये आपण पाहत नाही. परंतु यावेळेला काय यावेळेला केला होता तो प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेस आहे. यस धन्यवाद डीजे. पंच एक मिनिट सामना थांबवा. मनवेल फाड्याचा बिबट्या आला. मनीषच्या भाषेत वाघ आलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू एका धाब्यासाठी गेला. सिंगल आली आहे आणि सिंगल येत असताना मला वाटतंय 30वी धाव. 31 धावांचं 30 की 29 ना 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. आणि मृदुल सकाळपासून ज्या वेळेला काही धावा प्रेडिक्ट केल्या जातात त्यावेळेला त्या प्रेडिक्शनप्रमाणे धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या जात आहेत. आता इथे 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन ज्या तुम्ही अँगलने कराल त्या अँगलने तुम्हाला वेगवेगळं ते समीकरण किंवा फॉर्म्युला तुम्हाला वापरावे लागणार आहेत. या धावांचा पाठलाग बचाव कशा पद्धतीने होतो ते बघावं लागणार आहे. कारण एका बाजूला 9 स्टार आहे हेमंत गाडीगावकर आणि टीम आणि त्यांच्यासमोर टीम सायबा. राजन्स फार्म हाऊस 9834298599 त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कधीही जाऊ शकता. नवापूरमध्ये मृदुल मेहर यांचे संपर्क साधून त्याची ती जाहिरात आपण पाहिली. जयेश घरत भावपूर्ण श्रद्धांजली. त्यानंतर हा व्ह्यू आहे राजन्स रिसॉर्ट अँड वॉटर पार्कचा कपल स्पेशल. 9799 ओम्स एंटरप्राइजेस मितेजी पाटील हे आमचे स्पॉन्सर्ड आहेत. आर इव्हेंट रोहित गाबड त्यांच्या माध्यमातून ही स्क्रीन लागवण्यात आली. त्यांच्याद्वारे एस प्रो साऊंड लाईट्स अँड इव्हेंट स्वप्नीलजी पाटील. त्यानंतर आमचे 2 विशेष स्पॉन्सर विनोददादा पाटील आणि हेमंतदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून विशेष आणि मोठे सहकार्य लाभलंय. आदरणीय मंगेशजी पाटील साहेब यांचा हा बॅनर आपण बघू शकता. विशेष सहकार्य मितेश पाटील. टी शर्ट स्पॉन्सर कुमारजी गावड. आर्थिक सहाय्य
त्यांचा बॅनर आपण बघताय. आशुदादा पाटील आणि रोहितदादा पाटील यांचा हा बॅनर आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून आहे. त्या सगळ्यांचं मनापासून आभार. चला मैदानाच्या दिशेने जाऊयात. प्रदोष पैकर पहिला चेंडू सर्वेचा टॅप करण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. एका धावाने धावफलकाचा श्री गणेशा. मृदुल 30 धावांचं लक्ष आणि या 30 धावांचा पाठलाग. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, आउटफील्ड ज्या पद्धतीने रिॲक्ट करते, खेळपट्टी ज्या पद्धतीने रिॲक्ट करते, कशा पद्धतीने या मॅचला बघताय? नक्कीच आजचा दिवस, कालचा दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये 34 धावा देखील त्या चेस झाल्या होत्या. 36 धावा देखील चेस झाल्या होत्या. ऋतिक पागीची ती खेळी ते पाहताच आतापर्यंत येणारे 24 चेंडू 30 धाव्यांचं आव्हान, ज्या प्रकारची सायबा संघाची ते एक मोठी स्टार कास्ट आहे, ज्या प्रकारचा तो फलंदाजीचा ग्राफ आहे, तो पाहता ते कॅल्क्युलेशन क्रिकेटनं आता मैदानात खेळावं लागेल. परंतु दुसरीकडे 9 स्टार संघ ते यंगस्टर खेळाडू आहेत. यंगस्टर खेळाडूंना आतापर्यंत तो प्रभावित करणारा खेळ दाखवलाय. परंतु ह्या वेळेला काय आहे, बडी मछली जाल में फसी है. मुजम्मिल खान मुज्जू बॅक टू द पार्ट. घेतो या शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला. बाईला द्यायला आता बाईला द्यायला. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, मोठा एक ब्रेक थ्रू खऱ्या अर्थानं. मुज्जू जो फलंदाज खऱ्या अर्थानं लहरामध्ये होता, त्याला आता मैदान सोडावं लागलंय. मृदुल, एक गोष्ट त्याच्यामध्ये, जसं आपण एक उल्लेख केला की 36 धावांची गरज, म्हणजे 36 धावांचा पाठलाग केला होता. ऋतिक पागीचा की रोल त्याच्यामध्ये बघायला मिळाला होता. पण दुसऱ्या बाजूला कंगारू आणि हितांश क्रियांशी ती मॅच, ती सुद्धा एक वेगळं उदाहरण होती आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे बचावासाठी तुमच्याकडे 25 पुरेशा आहेत आणि चेससाठी 40 पुरेशा नाही आहेत, 36 पुरेशा नाही आहेत, हे या मैदानाने दाखवलंय. त्यामुळे अजूनही मॅच 50-50 आहे. ऋषिदादा देसाई वेल एक्सपिरियन्स प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रचंड अनुभव या मैदानावरती खेळण्याचा, या अंडरआर्म क्रिकेटचा. प्रदोष बैकरकडे लॉट ऑफ एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे त्याच्याकडून सुद्धा मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाऊ शकते. पण 9 स्टार नौकी संघ बांधणी आणि ती नौकी संघ बांधणी 30 धावांचा बॅलन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये लढतीये. पहिलं षटक संपलं 5 धावा धावफलकावरती एका विकेटच्या पतनानंतर. यस, नक्कीच पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 5 धावा धावफलकावर. अर्थातच आता इक्वेशन काय आहे, येणारे 18 चेंडू अजून देखील 25 धावा धावफलकावर त्या बनवायच्या आहेत. हेमंत गडीगावकर आपला पहिला वैयक्तिक, दुसरा सांघिक षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू चांगल्यारीत्या प्रहार होता. प्रदोष बैकर आहे. 2 खेळाडू वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने या 2 खेळाडूंना प्रभावित करणारा तो खेळ केलाय. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन सातत्याने या 2 खेळाडूंना आपण पाहिलंय. आणि त्या 2 खेळाडूतील ती लढत आहे. बॅटची कडा होती, ती संधी होती, परंतु बॅट आता बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफलकावर आहेत. भन्नाट वेग आहे. हेमंत गडीगावकर मॅगी ज्यासाठी जाणला जातोय आणि त्या प्रकारचा तो ॲक्युरेसी आता मैदानामध्ये दाखवतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धावा खर्ची पडत असताना आता दुसरीकडे ऋषिदादा देसाई आहे. प्रचंड मोठा अनुभव ऋषिदादा देसाई यांच्याकडे आहे. ऑन साईडच्या दिशेने टॅपच्या साईडने खेळलेला फटका. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, हे सर्व काही या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिवस दुसरा ह्या स्पर्धेचा आणि डे 2 मध्ये येत असताना हा शेवटची लढत. शेवटच्या लढतीमध्ये एकीकडे 9 स्टार आहे, दुसरीकडे टीम सायबा, आणि त्यातील हे युद्ध आहे. डायरेक्ट हिट, काम फिट, ऋषिदादा देसाई आता परताळतोय. पम्यायो जे जे होता हो कोरट ठाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा गुन्ह्यात. DJ पम्या in the mix. यस, धन्यवाद डीजे. 1.4 चेंडूंचा खेळ मुख्य स्क्रीनवर रिप्लेच्या माध्यमातून ते सेलिब्रेशन आपण पाहतोय.
आता नवीन फलंदाज मनीष हिंडळेकर. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. हेमंतनं धावेंना त्या धावफलकावर आतापर्यंत रोखून ठेवलंय. मनीष खऱ्या अर्थाने एक आक्रमकतेचा सितारा म्हणून मनीषकडे पाहिलं जात आहे आणि त्या आशाभूत नजरेनं आता संपूर्णतः तो सायबाचा डगआउट पाहतोय. ऑनसाईडच्या दिशेनं पहिल्या चेंडूवर आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना मनीष शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी 8 धावा धावफलकावर. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती ही प्रचंड महान आहे मॅगीची. आणि आज पुन्हा तो एकाकी झुंज एकाकी किल्ला आतापर्यंत लढवतोय. यू मी साय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. प्रदोष बैकर अजून एक मोठा गडी परताळतोय. DJ Bamya in the mix. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये मॅचला वेगळी रंगत हेमंत गाडीगावकरने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो कोणाचा तर प्रदोष बैकरचा. 9 स्टार ची गाडी रंपम चालू आहे. आणि असं असताना काय आता तारणहार म्हणून मनीभाईचा खेळ रंगताना दिसेल का? मनीष हिंदळेकर, गौरव पाटकर ही जोडी मैदानात आहे. साहेबाची मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आणि असं असताना बॉलिंग मार्क वरती प्रवीण सज्ज होतोय. 2 षटकं संपली, 8 धावा मृदुल झालेल्या आहेत. आणि इक्वेशन काय? 12-22 म्हणजे मनीषला आणि गौरवला मागील वर्षाचा फायनलचा सामना गेल्या वर्षीचा खेळ आठवावा लागणार आहे. आडव्या बॅटने खेळल्यात पहिला चेंडू आणि त्या चेंडूवरती हो क्या बात है. सर्वेश भाई की फिल्डिंग. एकच धाव तिथे येताना पाहायला मिळाली आहे. 1 धाव. टीम साहेबाला या मैदानावरती फायनल जिंकण्याचा अनुभव आहे. 9 स्टार नव्या उमेदीने या मैदानावरती आली आहे. नवीन जोश की अनुभव कोण बाजी मारणार. उजव्या इष्टीच्या बाहेर सध्या तरी आमच्या अंपायर्सनी बाजी मारली आहे कारण त्यांना हात लांब करण्याची संधी मिळाली आहे. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. समोर डाऊन द ग्राउंड हातामध्ये चेंडू. ओहो हातातून सटकलाय. डॉट बॉल आलाय. बघा ज्यावेळेला आपण अशा स्थितीमध्ये अडकतो त्यावेळेला आपल्याकडे प्रॉपर कॅल्क्युलेशन असणं गरजेचं. कोणत्या चेंडूवरती चार्ज करायचं आहे, किती वेळा चार्ज करायचं आहे आणि किती चौकारांची गरज आहे. सध्याच्या घडीला टीम साहेबा त्या इक्वेशन पासून थोडी लांब आहे आणि त्यामुळे मनीष हिंदळेकर किंवा गौरव पाटकर यांच्या बॅटमधून मोठा फटका अपेक्षित आहे. आणि दोघांमध्ये क्षमता प्रचंड आहे. चारही बाजूने म्हणजे जे तिन्ही झोन आहेत, जो सी सर्कल आहे त्या सी सर्कलला खेळण्याची आणि फटके मारण्याची क्षमता दोघांमध्ये आहे. काय प्रवीण मोठा फटका मारू देईल का? ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. 1 धाव. मृदूल 1 धाव येते म्हणजेच काय त्या मॅच मध्ये जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातोय की मोठ्या फटक्यांना रोखून दडपण फलंदाजावरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच आतापर्यंत ते दडपण आहे. दुसरीकडून चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत ते प्रभावित करणारा संपूर्णतः तो टीम एफर्ट्स आपण पाहिलंय. मॅचचं इक्वेशन काय? आतापर्यंत धावफलकावर 13 आहेत. अर्थातच येणारे 7 चेंडू अजून देखील 17 धावा ह्या धावफलकावर बनवायचे आहेत. मनीषमध्ये ती क्षमता आहे, गौरवमध्ये ती क्षमता आहे, परंतु आतापर्यंत ते ॲक्युरेसी, तो सुपर लाईन, लेन, टप्पा सर्व काही दाखवत असताना तिसरं षटक आता प्रवीणचं चांगल्यारीत्या 6 मध्ये 6 धावा खर्ची पडत असताना आता येणारे 6 चेंडू 16 धावा ह्या धावफलकावर बनवायचे आहेत. 6 मध्ये 16 धावांची गरज आहे. एकीकडे टीम साहेबा आहे, साहेबामध्ये अजून देखील ती क्षमता आहे. मनीषचा पाठच्या वर्षीचा तो खेळ पुन्हा एकदा आठवावा लागणार आहे. दुसरीकडे गौरव पाटकर, 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे. दुसरीकडे गोलंदाजी मार्कवर आता रोहित आहे. एकाला टोकायचं, एकाला रोकायचं आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. चला सिद्ध करण्याची वेळ आली आहे. सिद्ध करण्याची वेळ. 6 चेंडू 4 चौकारांची गरज. समोर यावेळेला चेंडू अडवला. रामने फेकी केली. फलंदाज बाद. यास धावचीची संधी परंतु आता मुख्य स्क्रीनवर दाखवल्या जात आहे काय घडतंय, काय बिघडतंय.
आणि डिसिजन थोडंसं झूम करायचंय. डिसिजन पंच OUT अर्थातच मनीषच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. आता येणारे 5-5 मध्ये 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. गौरव पाटकर गहू आहे, दुसरीकडे करण बेहराई आहे. रोहित आहे, रोहितनं पहिला चेंडू चांगल्यारीत्या गॅदर केला होता, त्यानंतर ते डायरेक्ट फेकी दौचितच्या रूपानं मनीषला आता मैदान सोडावं लागते. येणारे 5-5 मध्ये 4 चौकारांची गरज असताना पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा अगोदर मनीष होता, आता करण बेहराई आहे. अजून एक गडी बाद. यस, धन्यवाद. दडीचे प्रयत्न चांगला आहे, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपण पाहतोय प्रभावित करणाऱ्या प्रत्येक खेळाडूनं आज मैदानामध्ये स्वतःला झोकवून दिलंय. येणारी 4-4 मध्ये मोठ्या 4 चौकारांची गरज पहिला येतोय का? राम म्हणतोय नाहीये. चांगल्यारीत्या गॅदर कॉम्बिनेशन फील्ड, 2 बंधू एकत्र आले. हेमंत गडीगावकर राम होता ज्यानं चांगल्यारीत्या चेंडूला अडवला. आता येणारे 3 चेंडू मध्ये 16 धावेंची गरज. अर्थातच एखादा लक फॅक्टर, एखादा नशिबाची साथ आणि त्यानंतर ती येणारी चौकार. परंतु अजून एक चेंडू निर्धाव. अर्थातच मॅच मध्ये आता औपचारिकता बाकी आहे. येणारे 2 चेंडू 16 धावेंची गरज आहे फक्त आणि फक्त. 14 धावा धावफलकावर, 31 धावे, 30 धावेंचं लक्ष होतं. सुजल कोणत्याही प्रकारची चुकी नाही सुजलची आणि चांगल्यारीत्या चेंडूला गॅदर करत असताना आता सामना फिनिश, सामना खल्लास आणि मेडन ओव्हर आहे तो प्रयत्न चालू होता. 6 चेंडू 16 धावेंची गरज असताना कॉंग्रॅच्युलेशन टीम. एका भल्या मोठ्या संघाला पराभूत करत असताना, पराभवाची धूळ चारत असताना